धुले शहर में नागपुर सूरत राजमार्ग पर बालापुर उपनगर में राज्य परिवहन बोर्ड की नियमित फास्ट और सुपरफास्ट के लिए एक बस स्टॉप प्रदान किया गया। हालांकि उस स्थान पर बस नहीं रुकने की प्रतिक्रिया बालापुर के सामाजिक कार्यकर्ताओं की ओर से दी गई और बयान में बालापुर उपनगर के ग्रामीणों और सामाजिक कार्यकर्ताओं ने सांसद सुभाष भामरे की सिफारिश के अनुसार धुले परिवहन निगम को दूसरी बार पत्र दिया। फिर भी परिवहन निगम की तरफ से कोई कार्रवाई नहीं हो रही है, इसलिए सामाजिक कार्यकर्ताओं की ओर से चेतावनी भी दी गई कि अगर इस संबंध में कोई कार्रवाई नहीं की गई या मांग पर विचार नहीं किया गया तो वे जोरदार विरोध प्रदर्शन करेंगे। इस अवसर पर सामाजिक कार्यकर्ता अंकुश बड़गुजर, पत्रकार दीपक बाग, विजय बड़गुजर आदि ग्रामीण उपस्थित थे। उपनगर ग्रामस्थांच्या वतीने इथं परिवहन महामंडळाला धुळे विभागाला निवेदन अगोदर दिलेलं होतं। डॉक्टर सुभाष भामरे खासदार यांच्या माध्यमातून आम्ही शिफारस केलेली होती की बस थांबायसाठी। तर बस थांबायसाठी शेवरे सरांना आम्ही निवेदन दिलं होतं। त्यांनी तो बस थांबा देखील मंजूर केला। दोघं साईडला आम्ही बोर्ड देखील लावले थांब्याचे, परंतु काही गाड्या तिथे थांबत नाही। दुसरी गोष्ट, आता आम्ही चित्ते सरांना इथं परिवहन महामंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला आलो होतो की संपूर्ण गाड्या थांबाव्यात किंवा जळगाव, नाशिक वगैरे या दूर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात। तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जवळ 300 मीटरच्या अंतरावर थांबा देऊ शकत नाही, तर आम्ही फागण्याला थांबा देऊ शकतो। तर आम्हाला उपनगर म्हणून आम्हाला बाळापूरला थांबा देण्यात यावा। आणि बरेचसे लोक तिथं अशिक्षित आहेत आणि त्या अशिक्षित लोकांना ते बोर्ड वगैरे वाचता येत नाही, परंतु ते सर्वांना तिथं गाड्या थांबवणं आवश्यक आहे। 10वी 12वीची परीक्षा चालू आहेत। अनेक वृद्ध लोक आणि मुलं शिक्षणाचे तिथं तात्काळात उभे राहावं लागतं, तरी गाड्या थांबत नाही। तर आमची सविस्तर मागणी आहे की तिथं सर्व डेपोच्या गाड्या थांबाव्यात आणि त्या मशीनमध्ये EVS मशीनमध्ये त्यांचं बाळापूर हे नावाचं तिकीट मिळावं, ही आमची मागणी आहे। आणि ही मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात आम्ही बाळापूर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनाची रूपरेषा आम्ही साहेबांना दिलेली आहे। जर भविष्यात काही झालं तर याला परिवहन महामंडळ संपूर्ण जबाबदार राहील।